हा महिना मीन राशीतील जातकांसाठी काही बाबतीत सावधानी ठेवणारा महिना असणार आहे। पूर्ण महिना शनी महाराज वक्री अवस्थेत तुमच्या द्वादश भावात विराजमान राहतील, यामुळे तुम्हाला आपल्या स्वास्थ्य आणि आपल्या खर्चावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता पडेल। हे दोन्हीही अशा क्षेत्रात असतील जे तुम्हाला चिंता देऊ शकतात। याच्या व्यतिरिक्त तुमच्या राशीमध्ये राहू महाराजांची पूर्ण महिन्यात उपस्थिती तुम्हाला निष्काळजीपणाने जीवन व्यतीत करणे आणि मनमुजी स्वभावाचे व्यक्ती बनवेल, यामुळेही तुम्ही या समस्यांचा सामना करू शकतात। व्यर्थ खर्च करणे आणि उलटसरळ खाणे पिण्याने आरोग्य बिघडू शकते आणि तुमच्या आर्थिक स्थितीवरही याचा प्रभाव दिसेल, म्हणून तुम्ही सावधानी ठेवली पाहिजे। तथापि विदेश जाण्याची शक्यता नाकारली जात नाही। आर्थिक बाबतीत थोडी सावधानी ठेवावी लागेल। देवगुरु बृहस्पतीची कृपा कमाईमध्ये वाढही होईल। तुमच्या कार्यक्षेत्रात सावधानी सोबतच पुढे जावे लागेल, तसे तुमच्या सहकर्मीचे पूर्ण सहयोग असेल आणि त्यामुळेच तुमचे मनोबल वाढेल, यामुळे कार्यक्षेत्रात तुमची स्थिती उत्तम होईल। व्यापार करणाऱ्या जातकांना काही चढउतारांचा सामना करावा लागू शकतो। प्रेम संबंधात महिन्याच्या सुरुवातीमध्ये काहीशी कटुता होऊ शकते। सूर्यदेवाचे पंचम भावात असणे महत्त्वाची समस्या घेऊन येऊ शकते, परंतु महिन्याचा उत्तरार्धात अनुकूल राहण्याची शक्यता आहे। विवाहित जातकांना विनाकारण शकच्या समस्यांपासून बचाव केला पाहिजे। विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली राहील। तुमची मेहनत यश घेऊन येऊ शकते। कौटुंबिक जीवनात आनंद राहील, यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल। उपाय: तुम्ही गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूची उपासना केली पाहिजे।